श्री क्षेत्र आदमापूर इथं नुकत्याच संपन्न झालेल्या सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या सोमवती अमावस्या यात्रेत लाखो भाविकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता। यंदा पावसाळा लांबल्यानं आणि कॅनोलला पुरेसे पाणी नसल्यानं यात्रेवर तीव्र पाणी टंचाईचं संकट घोंगावत होतं। मात्र अशा अत्यंत बिकट स्थितीत भाविकांची सेवा हीच खरी बाळूमामांची सेवा हा ध्यास करून टँकर चालक आणि मालकांनी दिवस रात्र एक करत अविरत पाणी पुरवठा केला। यंदा पावसाळा लांबल्याने आणि कॅनोलला पुरेसे पाणी नसल्यानं बाळूमामांच्या आदमापूर यात्रेवर तीव्र पाणी टंचाईचं संकट घोंगावत होतं। मात्र अशा अत्यंत बिकट परिस्थितीत भाविकांची सेवा हीच खरी बाळूमामांची सेवा हा ध्यास करून टँकर चालक आणि मालकांनी दिवस रात्र एक करत अविरत पाणी पुरवठा केला। यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। लाखो भाविकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं। ही समस्या ओळखून मुरगुड नगरपालिकेचे फिल्टर हाऊस सक्रिय करण्यात आले। तिथलं शुद्ध पाणी भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुरगुड नगरपालिका, अग्निशामक दल, डिलिशिया दूध संघाचे टँकर आणि खाजगी टँकर मालक यांनी एकत्र येत कमालीचा समन्वय साधला। तीव्र पाणी टंचाईचं सावट असतानाही टँकर वेळेवर उपलब्ध करून देणं, पाण्याचं चोख वितरण करणं आणि गर्दीच्या ठिकाणी पाणी पोहोचवणं ही आव्हानात्मक कामगिरी या टीमनं लीलया पेलली। या ऐतिहासिक गर्दीत कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा सुखाची व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्था चोख राखली। तसंच भाविकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य प्रशासन 24 तास तत्पर सेवा देत ठाण मांडून होतं। देवस्थान समितीचं मार्गदर्शन, प्रशासनाचं नियोजन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे यंदाची आदमापूर यात्रा पाणी नियोजनाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरली आहे। पाणी टंचाईचं संकट परतावून लावत यात्रेकरूंची तहान भागवणाऱ्या या खऱ्या जलदूतांचा सन्मान आदमापूर इथं मोठ्या थाटात झाला। देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि मुरगुड नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व टँकर चालक, मालक आणि कर्मचाऱ्यांचा घोंगडे, श्रीफळ आणि बाळूमामांचा भंडारा देऊन जाहीर सत्कार केला। बाळूमामांच्या चरणी सेवा रुजू करण्याचं भाग्य मिळाल्याचा सार्थ अभिमान यावेळी टँकर चालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। यावेळी बाळूमामा देवालयाचे विश्वस्त दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील, अमोल पाटील, टँकर मालक गिरीश पाटील, संग्राम मेंढके, अजित तावडे, पवन गिरी, संदीप मेंढके, आनंदा गोंधळी, नारायण चौगले, दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, देवालयाचे पुजारी मुरारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजित कदम यांनी आभार मानले।